करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 8वा ज्ञानदशक मायोद्भवन नाम समास 6वा दुष्यित निरूपण नाम. श्रीराम समर्थ. श्रोता विनवी वक्तयासी सत्संगाची महिमा कैसी. मोक्ष लाभे किती दिवसी हे मज निरोपावे. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच बघा प्रार्थनेने करून दिली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. तिघांच्या पलीकडे कोण आहे तर श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. कार्याला सुरुवात झालेली आहे. मतच म्हणले श्रीमतच. या बोधातून दासाला संपूर्णपणे घडायचं आहे. कारण कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि प्रत्यक्षपणे आता कलियुग चालू आहे. आणि त्यातला दशक 8वा ज्ञानदशक मायोद्भवन आणि समास 6वा दुष्यित निरूपण. काय चांगलं आहे काय वाईट आहे हे प्रत्यक्षपणे बघा कसा भाग दिलेला आहे. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. श्रोता विनवी वक्तयासी सत्संगाची महिना कैसी. मोक्ष लाभे किती दिवसी हे मज निरूपावे. ज्याप्रमाणे श्रोता वक्त्याला विनंती करत आहे, सत्संगाचा महिमा काय आहे कसा आहे आणि ज्याप्रमाणे त्याचं वर्णन प्रत्यक्षपणे आम्हाला सांगावं. किती दिवस सत्संग केला तर आम्हाला मोक्ष प्राप्ती होईल. सहजासहजी मोक्ष प्राप्ती होत नाही. ज्याप्रमाणे एखादं आपण कार्य करतो, त्या जे कर्म केलेले आहे त्या कर्माचं आपल्याला फळ प्राप्त नक्कीच होत असतं. परंतु किती दिवस आपल्याला सत्संग करायचा आहे हेही मला समजावून सांगा. काय ओवी लिहून ठेवलेली आहे. आता असं आहे का बघा, प्रत्यक्ष आपण जन्माला आलेलो आहोत. आपल्याला श्रवण करायचं आहे, देवाची उपासना करायची आहे, देवाचे नामस्मरण करायचं आहे. जी संगत आपल्याला प्राप्त झालेली आहे, जी शिकवण प्राप्त झालेली आहे, त्या शिकवणीमध्ये आणि संगतीमध्ये आपल्याला उभं राहायचं आहे. मग हा आपला कोर्स आहे का? 3 महिन्याचा कालावधी, 6 महिन्याचा कालावधी, 1 वर्षाचा कालावधी असा आहे का? नाही आहे. त्या प्रत्यक्ष समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे तुझा जन्म प्राप्त झालेला आहे, शेवटचा दिवस गोड होईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे? शेवटचा श्वास असेपर्यंत आपल्याला देवाचं नामस्मरण, देवाचं ज्याप्रमाणे पूजा अर्चा आणि त्याचप्रमाणे देवाची उपासना नित्य नियमाने आपल्याकडून व्हायला पाहिजे. किती दिवस म्हणून नाही. ज्याप्रमाणे मोक्षप्राप्ती केव्हा आहे? 84चा फेरा ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे, हीच खरी मोक्षप्राप्ती आहे ना. 84 लक्ष योनींमधून आपण फिरून आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. आणि त्याच फेऱ्यांमधून आपण सुटून बघा प्रत्यक्षपणे आपल्याला आत्ताच खरा जो भक्तिमार्ग प्राप्त झालेला आहे, त्यातून आपल्याला आता जो सामर्थ्य प्रत्यक्षपणे आपल्याला पुरवत आहे, जे श्रवण आहे, जे उत्तम विचार आहे, ते आपल्या परेमध्ये टिकवणं खूप गरजेचं आहे. परा पश्यंती मध्यमानी वैखरी. आपल्याला कोणी एखादं काम सांगितलं तर आपण त्याला प्रत्यक्षपणे विचारतो, मी जर हे काम केलं तर मला या कामाचं काय मोबदला मिळेल?
तसंच श्रोत्याने सुद्धा विचारलं ना वक्त्याला की मी जर श्रवण केलं तर मला श्रवणाचं काय पुण्य मिळणार आहे, काय प्राप्ती होणार आहे. समर्थांनी उत्तमाचं सांगितलं. श्रोत्याने प्रथमतः प्रश्न काय विचारला, श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जियत, श्रवण केली आणि प्राप्त काय आहे. विचारला ना, पहिलाच प्रश्न विचारला. समर्थांनी उत्तमाचा श्लोक आपल्याला ज्याप्रमाणे दिलेला आहे मनाला, त्याचप्रमाणे ही ओवी सुद्धा आपल्याला दिलेली आहे. आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ एक असा. म्हणून श्रवण गरजेचे. धरिता साधूची संगती, किती दिवसा होते मुक्ती, हा निश्चय कृपामूर्ती मज दिनास करावा. हे कृपामूर्ती, ज्याप्रमाणे संगती केल्याने किती दिवसांनी मुक्ती प्राप्त होते, ज्याप्रमाणे आपल्याला चांगली संगत प्राप्त होते, वाईट संगत प्राप्त होते, परंतु चांगल्या संगतीने बघा, जी संगत आपल्याला प्राप्त झालेली आहे त्या संगतीमध्ये आपण ठरवत असतो, विचार करत असतो की जर मी असं वागलो तर मला मुक्ती प्राप्त होईल. या मुक्ती ही जी मला तपश्चर्या करत आहे, हे माझ्या पाठी लागलेले दुःख आहेत ते नाहीसे होते. परंतु किती दिवसांनी, मुक्ती लाभे तक्षणी, मुक्ती लाभे त्या क्षणाला. विचार करा, विश्वासता निरूपणी, दुष्यितपणे हानी होत असे. या वाक्यावरच, या शब्दावरच आपलं ठाम मत असायला हवं. मुक्ती केव्हा आपल्याला प्राप्त होईल, त्या क्षणाला, ज्या क्षणाला विश्वास बघा प्रत्यक्षपणे कोणावर असला पाहिजे, विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी. दुष्यितपणे हानी होत असे. आपला दृढ विश्वास असला पाहिजे. दृढ विश्वास असेल तर निरूपण, श्रवण करता क्षणीच तात्काळ मुक्ती लाभते. पण दूषितपणे, भांबावलेपणाने जर श्रवण केलं तर मात्र हानीच होते. आता समोरची व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगत आहे. जर ती समोरची व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगत आहे, ती जर विचारपूर्वक ऐकली, मनपूर्वक ऐकली, तर बघा जे कार्य सांगितलेलं आहे, जे काम सांगितलेलं आहे ते प्रत्यक्ष आपण पूर्ण करत असतो. परंतु त्या व्यक्तीने संपूर्णपणे जी गोष्ट सांगितलेली आहे, जी काम सांगितलेलं आहे, जर ते आपण विचारपूर्वक ऐकलं नाही ना, तर प्रत्यक्षपणे आपल्याला जे काम सांगितलेलं आहे ते आपण उलटं करून येतो. बरोबर की नाही. म्हणून मुक्ती लाभे तक्षणी, विश्वासता निरूपणी, दूषितपणे हानी होतच. सुचितपणे दूषित मन होते अकस्मात, त्यास करावे निवांत कोणे परी. यावर श्रोत्याने परत प्रश्न केला की सुचितपणे म्हणजे एकाग्र मनाने श्रवण करीत असता अकस्मात एकाएकी मन दूषित होते. ज्यावेळी बघा एकाग्र करून या मन, ज्याप्रमाणे आपलं मन हा चंचल आहे, आपल्याला चंचल मनाला प्रत्यक्षपणे स्थिरावर आणण्यासाठी आपलं मन कोणाच्या ताब्यात असलं पाहिजे. मन हा इंद्रियाचा राजा आहे. जे मन सांगेल त्याप्रमाणे इंद्रिय करत असतात. परंतु मनाला जर ताब्यात ठेवलं तर संपूर्णपणे इंद्रियांना सुद्धा उत्तमाचे वळण लागते. अकस्मात एकाएकी मन दूषित होते म्हणजे काय, उपासना करायला आपला देह बसलेला आहे, देवाचं नामस्मरण करत आहे आणि त्याच वेळेला आपलं मन संपूर्णपणे भरकटलेलं आहे.
आपण शरीराने, देहाने प्रत्यक्षपणे अधिष्ठानासमोर, देवाच्या मूर्तीसमोर, देवाच्या बघा फोटोजवळ आपण बसलेलो आहोत, परंतु आपलं मन हे बाहेर फिरत आहे. कुठेतरी आपले लक्ष बघा भलतीकडेच आहे. मनाच्या तोडून उडी, श्रवणी बैसावे आवडी, सावधपणे घडी न घडी, काळ सार्थक करा. या कलियुगामध्ये आपला जन्म झालेला आहे. आता काळ सार्थकची करावा म्हणजे काय? जन्मता जाय ते अज्ञान संस्कार ज्ञान उच्चते. ज्याप्रमाणे मन हा इंद्रियाचा राजा आहे ना, परंतु मन जरी चंचल असलं ना, त्या चंचल मनाला स्थिरावर आणण्याचं काम बघा प्रत्यक्षपणे त्या मनासाठी 205 श्री मनाचे श्लोक प्राप्त करून दिले. श्रवणी बैसावे आवडी. आपल्याला श्रवण करायलाच कंटाळा येत असतो. जे आपल्याला सांगत आहेत ते ऐकायला आपल्याला जड वाटतं, परंतु कोणीतरी काहीतरी सांगत आहे बघा, काहीतरी वाईट साईड गोष्ट आहे, तिथे आपण टक लावून ऐकतो. ना ऐकायला आलं तर अजून बघा काहीतरी अजून मिळेल, परंतु ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्या मनाला पचत नाही. म्हणून समर्थ म्हणाले, सावधपणे घडी न घडी, काळ सार्थक करावा. सावधपणा का असला पाहिजे? आपल्यामध्ये सावधानपणा आहे का? ज्याचे हृदय श्री सद्गुरु स्मरण, त्यासी कैचे भय दारुण, काळ मृत्यू न बाधिजन, अपमृत्यू काय करी. म्हणून अत्यंत सावध होऊन श्रवण करता यायला हवं. अर्ध प्रमेय ग्रंथांतरी शोधून घ्यावे अभ्यंतरी, दुष्यितपणे आले तरी पुन्हा श्रवण करावे. जर अर्थ आणि सिद्धांत नीट समजून घ्यायला हवं, जे आपल्याला खरंच आपल्याला बघा प्रत्यक्षपणे एखादं पुस्तक असेल, त्या पुस्तकामध्ये एखादा धडा असतो, एखादा पाठ असतो, एखादी कविता असते. जर आपण तो पूर्णपणे धडा वाचला किंवा एखादी कविता वाचली तर त्या धड्याचा सारांश, त्या धड्याचं महत्त्व काय आहे ते आपल्याला कळत नाही. कवितेचा भावार्थ काय आहे, अर्थ काय आहे ते सुद्धा आपल्याला सांगता येत नाही. त्याचं मनन करता यायला पाहिजे. श्रवण केलेलं आहे आपण, ती गोष्ट वाचलेली आहे, ऐकलेली सुद्धा आहे, त्याचं मनन करता यायला पाहिजे. मननाचं निजध्यास ज्यावेळी होईल त्यावेळी पुन्हा पुन्हा श्रवण करीत जा. ज्यावेळी तू पुन्हा पुन्हा वाचशील ना, त्यावेळी तुला नक्की कळेल की याचा अर्थ काय आहे. अर्थांतर पाहिल्या विन, उगेच करी जो श्रवण, तो श्रोता नवे पाषाण मनुष्य. अर्थ नीट समजून न घेता जो उगीच श्रवण करतो तो श्रोता नसून मनुष्य वेशातील पाषाणच आहे. आता बघा भाग कसा दिलेला आहे. कुणाच्याही अंतःकरणाला लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू. एखाद्याला प्रत्यक्षपणे जर समजावण्याचा प्रयत्न केला, ज्यावेळी बोललं की लगेच तो काय करत असतो, दिलेल्या शब्दाला जागत असतो. जी शिकवण प्राप्त झालेली आहे त्या शिकवणीमध्ये उभा राहतो. परंतु एखाद्या मुलाला जर आपण सांगितलं, एखादं काम सांगितलं, तो काय करतो, सांगितलेलं आहे, बोललेलो आहे, परंतु न ऐकल्यासारखं करत असतो. म्हणजे काय, अर्थांतर पाहिल्या विन, उगेच करी जो श्रवण, तो श्रोता नवे पाषाण मनुष्य. मग शेवटी दगडामध्येच रूपांतर ना, पाषाणाचाच भाग झाला ना. म्हणजे याला सांगून सुद्धा तो कार्य करत नाही. मग नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले भारे. त्याला सांगितलं की वाईट
शब्द आपल्या मुखातून येऊ नये, परंतु तेच वाईट शब्द त्याच्या मुखातून बाहेर पडत असतात. येथे श्रोते मानतील सीन, आम्हास केले पाषाण, तरी पाषाणाचे लक्षण सावध ऐक. आता हे ऐकून श्रोत्यांना वाईट वाटेल की आपल्याला पाषाण ठरवले, तर आता पाषाणाचं लक्षण ऐका. बघा, प्रत्यक्ष तो सुद्धा भाग दाखवला की नरदेहाला संपूर्णपणे या आपल्या देहाला पाषाण म्हटले. परंतु पाषाण का म्हटलेलं आहे? कारण दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जगी दास पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैसा, जगी धन्य तो उदास सर्वोत्तमाचा. वाकुडा तिकुडा फोडीला, पाषाण घडून नीट केला, दुसरे वेळेसी पाहिला तरी तो तैसाचे असे. आता रस्त्यामध्ये इतके दगड पाहायला मिळतात. वाकडा तिकडा असलेला दगड फोडून त्याला नीट केला, काही विशिष्ट आकार दिला, तर परत दुसऱ्या वेळेला त्याला पाहिला तर ज्या स्थितीत आपण तो त्याला ठेवलेला असतो त्या स्थितीच्या तो जसाच्या तसा असतो. त्याला आकार बदलतो का? कारण तो निर्जीव आहे. त्याला आकार दिलेला आहे. वाकडा तिकडा असलेला दगड फोडून त्याला प्रत्यक्षपणे काय दिलेला आहे? आकार दिलेला आहे. आकार देऊन त्यामध्ये बघा, एखादी आपण मूर्ती तयार केली तर त्या मूर्तीला आपण काय करतो? नमस्कार करतो. परंतु दुसरे वेळेसी पाहिला जरी तो तैसेची दिसते. टाकीने खपली फोडिली, ते मागुती नाही जडली, मनुष्यांची कुबुद्धी झाडली, तरी ते पुन्हा लागे. दगडाची खपली तोडली किंवा फोडली, ती पण दगडाला चिकटत नाही. पण मनुष्याचं तसं नाही. त्याची कुबुद्धी झडली ना तरी पुन्हा यायला त्याला भाग पडतो. विचार करा, दगड असतो बघा, दगडाचे एकदा तुकडे केले बरोबर, तर दगडाचे तुकडे परत दगडाला चिकटते का? नाहीये. पण मनुष्याची कर्म ज्याप्रमाणे मनुष्यामध्ये कुबुद्धी एकदा झडली ना तर ती पुन्हा येऊन त्याला चिकटते. विषय वासना त्याला सोडत नाही. विषय वासना प्रबळ होत असते. सांगता अवगुण गेला, पुन्हा मागुता जडला, या कारणे महाभला पाषाण गोटा. आता बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे. मनुष्याने कुणाचं ऐकून अवगुणाचा जर त्याग केला तरी अवगुण परत येऊन चिकटतात. म्हणून त्याच्यापेक्षा पाषाणच योग्य, खूपच चांगला असं म्हणावे लागेल. आपण एखाद्याला म्हणतो त्याच्या अवगुण काही सुटत नाही. तो जसा आहे तसा वागत असतो. परंतु जर प्रत्यक्ष जर पाहिलं, मनुष्याचा ऐकून अवगुणांचा त्याग केला, वाईट विषय वासना, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, 3 गुण आहेत. ज्याप्रमाणे सत्वगुण म्हणजे चांगले गुण, तमोगुण म्हणजे तामसी वृत्तीचा, ज्याला जास्त राग येतो, क्रोध येतो, मत्सर उभा राहतो, आणि रजोगुण म्हणजे लोभी मनुष्य. त्या अवगुणांचा त्याग केला तरी अवगुण परत येऊन चिकटतो. आपण संकल्पच मनाशी ठाम करत नाही. मूळ संकल्प तो हरी संकल्प. परंतु आपण संकल्प कुठले? समर्थ म्हणाले, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवे धरावा.
ज्याचा अवगुण झडेना तो पाषाणहून उना, पाषाण आगळा जाना कोटी गुणे. मनुष्याचा अवगुण नाहीसा होत नाही. तो मनुष्य पाषाणहून कमी प्रतीचा म्हणावा लागेल. त्याच्यापेक्षा पाषाण कोटी गुणांनी बस असेच म्हणावे लागेल. बघा, मनुष्यामध्ये गुण आणि अवगुण असतातच. त्याचप्रमाणे पाषाणाहून कमी प्रतीचा म्हणावं लागेल. म्हणजे आपली किंमत दगडापेक्षा सुद्धा कमी. जर विचार केला, जर आपल्यामध्ये जे अवगुण आहेत जर सुटत नसतील तर शेवटी काय, बरोबर की नाही. कोटी गुणे कैसा पाषाण, त्याचेही ऐका लक्षण. श्रोती करावे श्रवण, सावध होनी. पाषाणाला कोटी गुणांनी बरं असे का म्हटलंय? त्याचे कारण बघा, प्रत्यक्षपणे सावध होऊन श्रवण करावं लागेल. रस्त्यामध्ये दगड असतात की नाही, रस्त्यातून चालत जाताना अनेक प्रकारचे दगड पाहायला मिळतात. ते एकाच प्रकारचे असतात का हो? नाही ना. लहान मोठे बारीक जाड अनेक प्रकारचे बघा छोटे मोठे पाहायला मिळतात. परंतु प्रत्येक दगडाला एक विशिष्ट आकार असतो. काही दगड बघा प्रत्यक्षपणे गुळगुळीत दगड असतात, काही खडतर बघा कठीण असतो, ज्याप्रमाणे काही टोकदार असतात. माणिक मोती प्रवाळ, पाची वैडूर्य वज्र नील. गोमेदमणी परीस केवळ पाषाण बोल. माणिक मोती पोवळे, पाचू वैडूर्य, वज्रनील, गोमेदमणी व परीस हे सर्वही पाषाणच म्हटले जाते. याही वेगळे भूत सूर्यकांत सोमकांत, नाना मोहरे सप्रचित औषधा कारणे. याखेरीज इतरही अनेक सूर्यकांत सोमकांत नाना औषधी मणी जे औषधाकरिता अनुभव सिद्ध आहेत, याप्रमाणे हे सर्वही पाषाणच आहेत. याही वेगळे पाषाण भले, नाना तीर्थी जे लागले. वापी कूप सेखी झाले हरिहर मूर्ती. अनेक उत्तम पाषाण नाना तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अनेक प्रकारे पाहायला मिळतं. वापी कूप घाट मंदिरे दीपमाळा वगैरेसाठी एवढेच नव्हे तर बघा देवदेवतांच्या मूर्तीसाठी वापरले जातात ना. आपण मंदिरामध्ये जातो की नाही, देवळामध्ये जात असताना बघा प्रत्यक्षपणे पायऱ्याच्या इथेच आपल्याला अनेक प्रकारचे दगड पाहायला मिळतात. मंदिरात सुद्धा दगडाची मूर्ती असते, तिथे सुद्धा जर पाहायला गेलो तर अनेक प्रकारचे दगड पाहायला मिळतात. याचा पाहत विचार, पाषाण ऐसे नाही सार. मनुष्य ते काय पामर पाषाण पुढे. त्या सर्वांचा जर विचार केला की पाषाण किती मूल्यवान असतात ते कळून येते. म्हणून पाषाणासारखं हार नाही, त्याच्यापुढे बिचाऱ्या पामर मनुष्याचं काय पाय. आता बघा लहान दगड असतो आणि मोठा दगड असतो बघा. लहान दगड ज्यावेळी आपण फेकतो त्यावेळी रिटर्न परत येत नाही, आणि मोठा दगड बघा, मोठ्यावर दगड आपल्याला उचलता सुद्धा येत नाही. एवढे मोठमोठे दगड आपल्याला पाहायला मिळतात. आपण विचार करतो की एवढ्या डोंगरावरती मोठे दगड आले कुठून. मनामध्ये प्रश्न येतो की न. त्याचा भाग पण समर्थांनी उत्तम असा दिलेला आहे. याचा पाहता विचार, पाषाण ऐसे नाही सार. मनुष्य ते काय पामर पाषाण पुढे. त्या सर्वांचा जर विचार केला, पाषाण किती मूल्यवान असतात ते कळून येतं. म्हणून पाषाणासारखं सार नाही आहे. त्याच्यापुढे बिचारा पामर मनुष्याचं काय पाड आहे. तरी तो ऐसा नव्हे तो पाषाण, जो अपवित्र निष्कारण.
त्या सारिका देह जाणं दूषित भक्तांचा. पण जो पाषाण वरीलप्रमाणे चांगल्या कामासाठी उपयोगात आणला जात नाही, उलट जो निरुपयोगी व अपवित्र असतो, त्याच्यासारखाच दूषित आणि अभक्त माणसाचा देह कुचकामना व अपवित्र समजला पाहिजे. एखादा दगड बघा, मोठा दगड जर आपल्याला सापडला तर आपण त्याचं काय करतो, बारीक तुकडे करून ठेवतो. परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो त्याचा उपयोग कशासाठी होतो. आता घराचा पाया बांधायचा आहे, मोठमोठे दगडं लागणार की नाही, छोटे छोटे तुकडे सुद्धा पाया भरण्यासाठी लागत असतात. भाग कसा दिलेला आहे. आता असो हे बोलणे, घात होतो दूषितपणे, दूषितपणाचे निगुणे प्रपंचन परमार्थ. आता ज्याप्रमाणे पुरं झालं, दूषितपणाने आपला घात होतो. ज्या अवगुणामुळे धड ना प्रपंच न धड परमार्थ अशी स्थिती होती. अवगुणामुळे आपल्याकडे आपल्या देहाला पाहण्यासाठी वेळच नसतो. ज्याप्रमाणे आपल्यामध्ये ना प्रपंच ना परमार्थ, मग तो अवगुणच आपल्याकडे का असावा. दूषितपणे कार्य नसे, दूषितपणे चिंता वसे, दूषितपणे कारण नसे क्षणिक आत्मा. दूषितपणाने कर्म बिघडते, मनात चिंता उत्पन्न होते आणि वाहता बघा प्रत्यक्षपणे एका क्षणात विस्मरण होतं. दूषितपणे कार्य बिघडले जाते, मग मनालाच बघा प्रत्यक्षपणे चिंता उत्पन्न होते की काय करावं. जर आपल्या कार्यामध्ये बिघाड झाला ना तर मनसुद्धा साथ देत नाही, आणि मनाने जर साथ दिली नाही तर बुद्धीसुद्धा पूर्णपणे भ्रमिष्ट होऊन जाते. म्हणून भाग कसा दिलेला आहे. दूषितपणे कार्य चाले, दूषितपणे चिंता वरे, दूषितपणे स्मरण नसे क्षणिक पाहता. तर स्मरणाचं सुद्धा विस्मरण व्हायला लागलं. स्मरण कोणाचं करावं हे सुद्धा आपल्याला आता कळत नाही. दूषितपणे शत्रुजिने, दूषितपणे जन्म मरणे, दूषितपणाचे निगुणे हानी होय. त्या अवगुणांमुळे सावध न राहिल्याने शत्रूकडून पराभव पत्करावा लागतो. जन्म मरणाच्या चक्रातून सुटका होत नाही. सर्व प्रकारे पाहता अत्यंत नुकसान होत असते. मग दूषितपणे शत्रुजिने, मग आपण सावध का नसावं. बघा, आपल्यामध्ये सावधानता असावी. आपण घराच्या बाहेर ज्यावेळी बघा उंबरठा असतो, बघा उंबरठ्याच्या बाहेर ज्यावेळी आपण पाऊल टाकतो त्यावेळी आपण देवालाच नमस्कार करून बाहेर पडतो ना, निवेदन देऊन घराबाहेर पडतो ना. म्हणजेच काय, तर आपण सावधान आहोत. बरोबर की नाही. हार का पत्करावी, आपल्यामध्ये येणारा पराभव का आपण स्वीकारावा. कारण दूषितपणे जन्म मरणे, दूषितपणाचे निगुणे हानीच होय. दूषितपणे नव्हे साधन, दूषितपणे घडे भजन, दूषितपणे नव्हे ज्ञान साधकांचे. दूषितपणामुळे साधकाच्या हातून नीट साधन होत नाही. किती अवगुण आपल्यामध्ये आहेत बघा. आपल्याला धड साधन करता येत नाही, भगवंताचं भजन होत नाही, भगवंताची उपासना होत नाही, भगवंताचं नामस्मरण आपल्याकडून होत नाही. आपल्याला कसं मग ज्ञान प्राप्त होईल. विचार करा. दूषितपणे नये निश्चयो, दूषितपणे न घडे जयो, दूषितपणे होय क्षयो आपल्या स्वहिताचा. दूषितपणामुळे कुठल्याही गोष्टीसंबंधी निश्चय होत नाही, कुठल्याही गोष्टीत जय यश मिळत नाही. आपल्या हिताची सर्व प्रकारे काय होते, हानीच होते. दूषितपणे न घडे श्रवण, दूषितपणे न घडे विवरण, दूषितपणे निरूपण हातीच जाये.
दूषितपणामुळे नीट श्रवण घडत नाही. श्रवण केल्याचे बघा गोष्टीचे जे विवरण आहे ते उत्तम प्रकारे करता येत नाही. आता आपण श्रवण केलेलं आहे, परंतु खरं श्रवण करता आपण या कानाने ऐकलं आणि या कानाने सोडून दिलं. परंतु ज्या वेळेला श्रवणाचं मनन आणि मननाचा निजध्यास प्राप्त होईल त्यावेळीच नक्कीच आपल्याला ज्या ज्या वेळेला संकट उभं राहील, ज्या ज्या वेळेला जो प्रसंग उभा राहील त्यावेळी ते श्रवण आपल्याला उपयोगी पडतील की नाही. त्यामुळे अध्यात्म निरूपणाच्या श्रवणाने जो लाभ होणार असतो तो आपल्या हातचा जाईल ना. म्हणून दूषितपणे निरूपण हातीचे जाईल. म्हणून असं श्रवण न केलेलेच बरं ना. आपल्या अवगुणांमुळे आपण लोकांच्या समोर मी देवाची भक्ती करत आहे हे दाखवत आहे, परंतु मनाने संपूर्णपणे देह भरकटलेला आहे. दूषित बैसलाची दिसे परी तो असताची नसे, चंचल चक्री पडिले असे मानस त्याचे. चंचल मनोवृत्तीचा मनुष्य श्रवण करण्यासाठी बसलेला आहे. मनाने संपूर्णपणे असलेला देह हा चंचल आहे आणि चंचल मनाने संपूर्णपणे उपासना करत देवाची भक्ती करत बसलेला आहे. पण तो खरं बसलेला आहे का, तर आसून नसल्यासारखं आहे. कारण त्याचं मन एखाद्या चक्रात सापडल्यासारखं संपूर्णपणे मन भ्रमण करीत आहे. मनाला कोणी थांबवू शकत नाही, मनाला कोणी आवर घालू शकत नाही. आपण कितीही जरी प्रयत्न केला तरी मनाला आवर घालू शकत नाही. त्यासाठी फक्त काय हवं, विश्वास असला पाहिजे. वेडे पिशाच निरंतर, अंधमुखी आणि बधीर, तैसा जाणावा संसार दुष्टित प्राणियांचा. एखाद्या वेड्या माणसाचा किंवा बघा प्रत्यक्षपणे अंध मुकबधीर माणसांचा संसार जसा असतो ना तसा दूषित प्राण्यांचाही संसार धड नसतो. का भाग दिलेला आहे, वेडे पिशाच निरंतर, अंधमुके आणि बधीर. समर्थ होणारे कुणाच्या अंतःकरणाला लागेल तर काहीसे वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. आता संसार उत्तमाचा करायचा, परंतु संसार म्हणजे कसं करायचा, ज्याप्रमाणे वेडे पिशाच आणि निरंतर एखाद्या वेड्यासारखं आपण वागत असतो. गुण चांगले आहेत परंतु आपण अवगुण जास्त काय करतो, बरोबर की नाही. विषय वासना काय कमी नाही आहे, ती खूप प्रबळ आहे. निरंतर पिशाच लागलेल्या माणसाचं, अंधमुख माणसाचा संसार जसा असतो ना त्याचप्रमाणे. ऐसा जो दूषित, बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे. दूषितपणा येणं म्हणजे अवगुण आपल्या अंगी प्रबळ होणं. सावध असून उमजेना, श्रवण असून ऐकेना, ज्ञान असून कळेना, सारासारी विचार. तो सावध म्हणजे शुद्धीत असून त्याला काही उमजत नाही. आपल्याला बघा, आपण एखाद्या बेडवर आपण बसलेलो आहोत, परंतु प्रत्यक्षात कोणीतरी यावं आणि आपल्याला कोणीतरी स्पर्श करून जावा, लगेच आपण काय करतो, दचकतो. कारण मनाने संपूर्णपणे देह कुठे गेलेला आहे, बाहेर भटकत आहे. कारण मन हा चंचल आहे. देहाने तू जरी बेडवर असलास तरी सावध या भूमिकेत प्रत्यक्षपणे तुझा देह बसलेला आहे, परंतु कान असून त्याला ऐकू येत नाही ना. म्हणजे विचार करा. ऐसा जो दूषित आळसी, परलोक कैसा त्यासी, जयाचे जीवी अहर्निशी,
आळस बसे. का आपल्यामध्ये आळस आलेला आहे? देवाची भक्ती करत असताना, देवाचं नामस्मरण करत असताना आपल्या हातून स्मरणिका पडते, आपल्याला लक्ष लागत नाही, तेव्हाच आपल्याला झोप येते, त्याच वेळेला आळस येतो. असं का होतं? बरोबर की नाही? हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या तरी हातून एवढी मोठी चूक होता कामा नाही. आयसा तो दुष्शित आळसी, परलोक कैसा त्यासी, जयाचे जीवी अहर्निशी आळस वसे. समर्थ म्हणाले आपल्यामधला जो आळस आहे तो पहिला बाहेर काढायचा. आळसे करी जो नर, का भाग दिलेला आहे. आळस हा माणसाचा शत्रू आहे. बघा भाग कसा दिलेला आहे. जो आळशी असतो, ज्याच्या मनामध्ये रात्रंदिवस आळसच भरलेला असतो, मग त्याला परलोक कसा प्राप्त होणार? दूषितपणापासून सुटला, तरी तो सवेच आळस आला. आळस हाती प्राणी आणला, उसतच नाही. एखादा मनुष्य दूषितपणापासून सुटला तर त्याला लगेच आळस घेरून टाक. आणि एकदा आळसाच्या हाती मनुष्य जर सापडला ना, मग त्याला बघा प्रत्यक्षपणे भागच नाही. आळसे राहिला विचार, आळसे बुडाला आचार, आळस नव्हे पाठांतर काही केलं. आळसामुळे विचार करता येत नाही, आळसामुळे आचार बुडतो आणि काही केल्या पाठांतरी होऊ शकत नाही. जर आपण बघा अभ्यास करायचं ठरवलं पण आपल्या अंगी आळस आहे, मग आपण अभ्यास कधी करणार? ज्याप्रमाणे आपण अभ्यासच केला नाही, मग ते आपल्या मनामध्ये जे काही शिकवलं ते लक्षात राहील का? नाही. आपल्या बघा प्रत्यक्षपणे जे पाठांतर करायचं आहे ते पाठ होईल का? नाही होणार. म्हणून भाग कसा दिलेला आहे. आळसामुळे विचार पण करता येत नाही, आळसामुळे संपूर्णपणे आचार बुडतो आणि काही केल्यावरही पाठांतर होऊ शकत नाही. आळसे घडेना श्रवण, आळसे नव्हे निरूपण, आळसे परमार्थाची खूण मळीन झाली. आळसे घडेना श्रवण. आपण श्रवणासाठी बसलेलो आहोत आणि बघा प्रत्यक्षपणे आपण नाश्ता करून बसलेलो आहोत किंवा जेवून आपण उपासनेला बसलेलो आहोत, देवाची भक्ती करत आहे आणि त्याच वेळेला बघा आपल्याला झोप येते. झोप आली की संपूर्णपणे बघा जे आपल्या हातातील स्मरणिका आहे, जे आपल्या हातातील ग्रंथ आहे ते हातातून खाली पडतात. मग आपण दोष कोणावर देतो? बघा आपणच आपल्या मनाला प्रश्न विचारतो, माझ्या हातून स्मरणिका पडली म्हणजे माझा आजचा दिवस संपूर्णपणे बघा म्हणजे विचार करा, संपूर्णपणे अंधश्रद्धा आपल्यामध्ये अज्ञान पसरलेलं आहे. आळसे राहिला विचार, आळसे बुडाला आचार, आळसे नव्हे पाठांतर काही केलं. आळसे घडेना श्रवण, आळसे नव्हे निरूपण, आळसे परमार्थाची खूण मळीन झाली. आळसामुळे श्रवण निरूपण काहीच घडत नाही, त्यामुळे परमार्थही होणार नाही. आळसे नित्यनेम राहिला, आळसे अभ्यास बुडाला, आळसे आळसच वाढला असंभावित. आळसामुळे बघा नित्यनेम राहूनच जातो आणि अभ्यास बंदच पडतो. आळसामुळे आळस अमर्याद वाढतो. आपण किती अभ्यास करायचं ठरवलं ना तरी आपण अभ्यास करूच शकत नाही, कारण का? आळस आलेला आहे. आळसे गेली धारणा धुती, आळसे मळीन झाली वृत्ती, आळसी विवेकाची गती मंद झाली. आळसाने निश्चय टिकून राहत नाही, धैर्य नष्ट होते आणि वृत्ती मलिन होते. आळसे निद्रा वाढली, आळसे वासना विस्तारली, आळसे शून्याकार झाली सद्बुद्धी निश्चयाची.
आळसाने निद्रा जर वाढली, वासना बळावली, तर आळसाने सद्बुद्धीचा निश्चय नाहीसा होतो. दुःशितपणासवे आळस, आळसी निद्रा विळास, निद्रा विळासे केवळ नास आयुष्याचा. दूषितपणाने प्रथम आळस वाढतो आणि आळसामुळे झोपेत सुख वाटू लागते. कारण प्रत्यक्षात आपण ज्यावेळी झोप घेत असतो त्यावेळी बघा, झोप येत असताना आपण सरळपणे झोपत नाही, प्रथमतः आपण आळस देत असतो. निद्रा आळस दूषितपण हेची मूर्खांची लक्षणं, येणेकरिता निरूपण उमजे विना. निद्रा आळस आणि दूषितपणा ही मूर्खांची लक्षणे, ज्याप्रमाणे बघा 3 अवगुणांमुळे आध्यात्मिक निरूपण उमजत नाही. हे तिन्ही लक्षणे जेथे, कुठली तिन्ही लक्षणे आहेत? मूर्खांची लक्षणे कोणती? निद्रा, आळस आणि दूषितपणा. विवेक कैसा असेल तेथे अज्ञानत्व या परते सुखच नाही. ही तिन्ही लक्षणे जेथे असतात तेथे विवेक कसं उत्पन्न होणार? अज्ञानी माणसाला आळस आणि निद्रा यातून सुख वाटते, परंतु अधिक सुख कशात आहे हे त्याला वाटत नाही. क्षुधा लागताच जेविला, जेवून उठता आला, आळस येता निजेला सावकाश. भूक लागल्याबरोबर पोटभर जेवावं, परंतु जेवून उठताच आळस येतं. असं का? कारण ज्याप्रमाणे आपण या टिचभर पोटासाठी मेहनत करत असतो, कष्ट करत असतो, आणि त्याचप्रमाणे आपल्याला भूक लागत असते. भूक लागल्यावर बघा प्रत्यक्षपणे आपण जेवलो पाहिजे. जेवून उठताच आळस येतो. आता जेवलेलं का? कारण भुकेपेक्षा आपण जास्त खाल्लेलं आहे, मग आपल्याला कस लागणार, शेवटी उठायला आपल्याला जड होणार, कारण भुकेपेक्षा जास्त आपण खाल्लेलं आहे. कारण आळस आला की आरामात झोपून जावं असं वाटतं, मग जरा बरा वाटतं. विचार करा. निजो न उठताच दूषित, कदा नाही सावचित्त, तेथे येते आत्महित निरूपण. निजून उठल्यावरही जो कधी सावचित्त नसतोच, आणि दूषितपणामुळे निरूपण ऐकूनही आत्महित कसं होणार? मरकटापासी दिले रत्न, पिशाच्या हाती निधान, दूषितापुढे निरूपणा तयारी होईल. माकडाच्या हाती रथ द्यावे आणि पिशाच्या हाती खजिना सोपवावा. म्हणजे दूषित असणाऱ्या माणसापुढे अध्यात्म निरूपण करणारे होय. आता असो हे उपपती, आशंकेची कोण गती, किती दिवसात होई मुक्ती, सज्जनेची निसंगे. आता असा हा उपहाव पुरे झाला. मूळ शंकेचं उत्तर आता लक्षात राहिलं पाहिजे की सज्जनाच्या संगतीने किती दिवसात मुक्ती होते, ही मूळ आशंका आहे. मूल संकल्प तो हरिसंकल्प. याचे उत्तर बघा प्रत्यक्षपणे प्रत्युत्तर. कथेसी व्हावी निरोत्तर, संत संघाचा विचार ऐसा असे. या शंकेचं उत्तर आता नीट ऐकलं पाहिजे. संपूर्णपणे शंका आहे ती नाहीशी झाली पाहिजे. सत्संगाचा विचार करता यायला हवा. लोह पर्ययसी झाला, थेंबुटा सागरी मिळाला, गंगे सरिते संगम झाला तक्षणी. लोखंडाला जर परिशाचा स्पर्श झाला की तात्काळ काय होतं, तर लोखंडाचं सोनं होतं. आणि जर थेंबुटा सागरा मिळाला की तो एकरूप होतो, आणि एखाद्या नदीचा गंगेशी संगम झाला की बघा प्रत्यक्षपणे भाग कसा, ती गंगाच बनते ना. सावध साक्षीपी आणि दक्ष, तयास तत्काळाची मोक्ष, इतरांचं ते अलक्ष लक्षले नवचे. त्यामुळे जो सावध, निग्रही आणि जागरूक असतो त्याला तात्काळ मोक्ष प्राप्त होतो. इतरांना अलक्ष्म आणि त्याचप्रमाणे अशा स्वरूपाची प्राप्ती होत नाही. येते शिष्य प्रज्ञाचं केवळ, प्रज्ञावंता न लगे केवळ, अनन्यास तात्काळ मोक्ष लागणे. तात्काळ मोक्ष मिळण्यास शिष्याची प्रज्ञा वेगळीच अनुभव आहेत.
कुशाग्र बुद्धीने युक्त असणाऱ्यांना वेळ कधी लागत नाही. जे हुशार असतात त्यांना कधी वेळ लागतो का हो? पेपर सोडवायचा आहे नाही, ते झटपट लिहून मोकळे होतात. परंतु ज्यांना अभ्यासच केला नाही त्याला पेपर बरोबर लिहिता येईल का? नाही आहे. त्याचा वेळ इकडे तिकडे बघण्यामध्ये निघून. प्रज्ञावंत आणि अनन्य तयास न लगे एक क्षण, अनन्य भावार्थे विना प्रज्ञाकोटी. जे प्रज्ञावंत आणि अनन्यही असतात त्यांना एक क्षणही लागत नाही. अनन्य भाव जर नसेल तर नुसती प्रज्ञा असून चालत नाही. प्रज्ञेविन अर्थ न कळे, विश्वास विन वस्तू न कळे. प्रज्ञा विश्वास सगळे देहाभिमान. प्रज्ञा नसेल तर निरूपणाचा अर्थच कळणार नाही, आणि विश्वास जर नसेल तर सद्वस्तू कळत नाही. प्रज्ञा आणि विश्वास दोन्ही असतील तर देहाभिमान गळून जातो. देहाभिमानाचे अंती सहजाची वस्तू प्राप्ती, सत्संगती सद्गती विलंबची नाही. देहाभिमान नष्ट झाला की शेवटी अगदी सहज वस्तूची प्राप्ती होते आणि सत्संगाने तात्काळ सद्गती प्राप्त होते. सावध साक्षीपी विशेष, प्रज्ञावंत आणि विश्वास तयास साधनी सायास करण्याची न लगे. जो शिष्य सावध, निग्रही, विशेष, प्रज्ञावंत आणि विश्वास बाळगणारा असतो त्याला साधनाचे कष्ट करावे लागत नाही. इतर भाविक साबडे तयास जी साधने मोक्ष जोडे. साधू संख्ये तात्काळ उडे विवेक दृष्टी. इतर भोळे बाबडे भाविक लोक असतातच, त्यांनाही साधनाने मोक्ष प्राप्त होतो. परी ते साधन मोडू नये. निरूपणाचा अपाय, निरूपणे लागे सोय सर्वत्र. निरूपणाचा उपाय करीत असताना साधन कधी सोडू नये. आपल्याला जे साधन प्राप्त झालेले आहे त्यातूनच आपल्याला मार्ग सापडत असतो. आता मोक्ष आहे कैसा, कैसी स्वरूपाची दशा. त्याचे प्राप्तीचा भरवसा सत्संगे केली. आता मोक्ष कसा आहे, त्याचं वर्णन काय, स्वरूप दिशा कशी असते, तर सत्संगाने त्याची निश्चितपणे प्राप्ती कशी होते हे आपल्याला प्राप्त होणार नक्कीच आहे. ऐसे निरूपण प्रांजल पुढे बोलिले असे सकळ. श्रोती होऊन या निश्चळ अवधान द्यावे. याचे स्पष्ट आणि स्वच्छ निरूपण पुढे सर्व नक्कीच पुढच्या समासामध्ये दिलं जाईल. अवगुण त्यागवया कारणे, न्याय निष्ठुर लागे बोलणे. श्रोती कोप न करणे ऐसिया वचनाचा. समर्थ म्हणाले पुढच्या समासामध्ये आपल्याला त्याचं श्रवण प्राप्त होणार आहे, परंतु ज्याप्रमाणे जे आपले अवगुण आहे ते सोडण्याचं आपण काय केलं पाहिजे, अट्टहास केला पाहिजे. आणि जे गुण आहेत ते आपल्या परापश्यंती मध्यमानी वैखरी. ज्याप्रमाणे आपण पिंडामध्ये बघा पेरणी सत्वगुणाच्या संवर्धनाची केली तर सत्वगुणे आपल्याला नक्कीच मिळतील. त्याचप्रमाणे समर्थ म्हणतात श्रोत्यांनी अवगुणाचा त्याग करावा, म्हणून न्यायनिव्वरपणे बोलावे लागते. न्याय निष्ठुर लागे बोलणे. तरी मग अशा बोलण्याचा राग श्रोत्यांनी धरूच नाही. राग, मत्सर, क्रोध का म्हणून आपल्या मनाशी बाळगावा. रजोगुण आहे, तमोगुण आहेत, ते दोन्ही सोडून आपल्याला सत्वगुण आपल्याला प्राप्त करून घेतला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले अवगुण त्यागवया कारण. अवगुण संपूर्णपणे आपल्या शरीरातून देहाकडून बघा प्रत्यक्षपणे जे अवगुण आहेत देहामधलं ते समूळ नष्ट झाले पाहिजे. न्याय निष्ठुर लागे बोलणे. श्रोती कोपन धरणी ऐसिया वचनाचा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे दुष्यित निरूपण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.